नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज मी खूप छान रीडिंग तुमच्यासाठी घेऊन आले. जर ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर युनिव्हर्सने तुम्हाला निवडलेलं आहे, लक्षात घ्या. कारण ही रीडिंग आहे पिकेकर रीडिंग. मी अशी रीडिंग कधीच करत नाही. मला इंट्युटिव्हली जो मेसेज आला माझ्यापर्यंत की मला ही रीडिंग करायची आहे आणि त्याच वेळी मी ही रीडिंग करायला घेतलेली आहे. आणि ही रीडिंग आहे पिक कार्ड, म्हणजे ही 2 कार्ड आहे. या 2 कार्डमधलं हे कार्ड आहे 1 नंबर आणि हे कार्ड आहे 2 नंबर. तर ह्या दोन्ही कार्डमधलं हे 1 नंबरचं कार्ड आहे आणि हे 2 नंबरचं कार्ड आहे. तुम्हाला कोणतं कार्ड तुम्हाला जास्त अट्रॅक्ट होतंय ते कार्ड तुम्हाला निवडायचं आहे. या कार्डनी कुठलं कार्ड आहे हे नाही दाखवणार, पण हे कार्ड तुम्हाला यातलं 1 आणि 2 नंबर आहे. हे म्हणजे या हातातलं कार्ड हे 1 नंबर आहे आणि या हातातलं कार्ड हे 2 नंबर आहे. या दोन्ही कार्डमधला 1 किंवा 2 नंबर तुम्ही तुमचा मनामध्ये ठेवा. 1 नंबरचं जर तुम्हाला रीडिंग 1 नंबरच्या कार्डची जर तुम्हाला कनेक्ट होत असेल 1 नंबरचं कार्ड, तर तुम्ही 1 नंबरचं कार्ड निवडा. 2 नंबरचं कार्ड अट्रॅक्ट होत असेल तर 2 नंबरचं निवडा. आणि त्यामध्ये तुम्हाला दोन्ही कार्डमध्ये कुठली रीडिंग तुम्ही पूर्ण रीडिंग सुद्धा बघू शकता किंवा तुम्हाला एका कुठल्या कार्डची रीडिंग जर कनेक्ट होत असेल तर ती सुद्धा तुमच्यासाठी आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता. तर बघूया आपण आता ह्या एका कार्डची रीडिंग काय येते. आणि हे जे कार्ड आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जे कार्ड आहे अपॉर्च्युनिटी. 1 नंबरचं कार्ड आहे अपॉर्च्युनिटी आणि 2 नंबरचं कार्ड आहे आनंद. हे कार्ड इंट्युटिव्हली कार्ड शफल करून हे दोन्ही कार्ड काढलेले आहेत आणि ह्या दोन्ही कार्डमधला जो काय मेसेज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल या रीडिंगच्या माध्यमातून. तर 1 नंबर आहे अपॉर्च्युनिटी, 2 नंबर आहे आनंद. ह्या दोन्ही कार्डमधला एक कार्ड तुम्ही निवडा आणि जी रीडिंग आहे ती तुमच्यासाठी असेल. तर आपलं 1 नंबरचं कार्ड आहे अपॉर्च्युनिटी. ज्या काही अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत आहे किंवा संधी तुम्हाला दिल्या जात आहे, तर यामध्ये काय मेसेज आहे तुमच्यासाठी बघूया. कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत ज्या तुमच्याकडे येत आहेत आणि त्या अपॉर्च्युनिटी घेऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यातला पुढं जायचं आहे. कोणत्या अपॉर्च्युनिटी आहेत? मग बिझनेस तुम्हाला करायचा आहे का, तुम्हाला एखादं नवीन करिअरचं काय आहे किंवा नवीन काही तुमची प्रॉपर्टी खरेदी आहे, अशा काय अपॉर्च्युनिटी काय येते तुमच्याकडे? अपॉर्च्युनिटी म्हणजे नक्की काय आहे? हे 1 नंबरचं कार्ड आहे. तर आपण बघूया 1 नंबरमध्ये त्यांनी अपॉर्च्युनिटी डिवाइन आणि युनिव्हर्स मेसेज आहे 1 नंबरमध्ये. ते तुम्हाला कोणता मेसेज देत आहेत, काय तुम्हाला सांगतायत, कोणती संधी तुमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. ही संधी अशी आहे किंवा इंट्युटिव्हली जे कार्ड माझ्यापर्यंत आलेत, हाय प्रेस्टिज, अपॉर्च्युनिटी. जर तुम्ही 1 नंबरचं कार्ड निवडलं असेल तर तुमच्यासाठी आहे पहिलं कार्ड आहे ते म्हणजे हाय प्रेस्टिज. आणि 1 नंबरचं कार्ड बघा, ही पिके कार्ड रीडिंग आहे आणि यामध्ये कसं आहे हाय प्रेस्टिज. जर तुम्ही शिक्षक असाल, प्राध्यापक असाल किंवा तुमचं खूप शिक्षण झालेलं आहे किंवा तुम्ही शिकण्याचं काहीतरी मनामध्ये असं ठरवलं असेल की मला या शिक्षणावर पूर्ण म्हणजे नाही थांबता येणार, मला एवढंच नाही शिक्षण घ्यायचं आहे, मला अजून पुढं शिकलं पाहिजे, मला शिकणं खूप गरजेचं आहे किंवा शिकणं किंवा शिकवणं या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि या दोन्ही अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत आहे. तुम्ही शिक्षणासाठी सुद्धा तयार होत आहे आणि शिकवण्यासाठी सुद्धा तयार होत आहे. त्यामुळे अपॉर्च्युनिटी आणि फर्स्ट कार्ड आहे अपॉर्च्युनिटीचं. तर ही अपॉर्च्युनिटी जी आहे ती तुमच्याकडे येते. कारण युनिव्हर्स अशी संधी प्रत्येकाला प्रत्येक वेळी देत नाही. योग्य वेळ यायला लागते आयुष्यात, तेव्हाच या संधी येतात. तर ही संधी तुमच्या आयुष्यात येते आणि तुम्ही या रीडिंगमधून कसं हे 2 नंबरचं कार्ड आहे आणि याच्यामध्ये तुम्ही आता एखाद्या कोर्सेसचं लॉन्च असेल, जर तुम्ही एखादा कोर्स करणार असाल किंवा शिकणार असाल किंवा शिकवणार असाल कोणाला तरी, तुम्ही ते शिकवू शकताय, करू शकताय. तुमच्यामध्ये तेवढी कॅपॅबिलिटी आहे किंवा तुम्ही जर ते शिकवलं तर खूप लोकांच्या मनामध्ये जे काही समज आहेत, गैरसमज आहेत, काही गोष्टी काही मुलांमध्ये असं आहे की बाबा कोणती करिअर चूज करावं, कोणती निवड करावं, त्यांचं असं खूप इनबॅलन्स झालेलं हे असतं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं संधी दिली जाते. आणि हे पहिल्या कार्डमध्ये पहिल्या नंबरमध्ये पहिलं कार्ड आहे हाय प्रेस्टिज. आणि हाय प्रेस्टिज सारखी तुमची ऊर्जा आहे की तुम्ही दुसऱ्याला ज्ञान देऊ शकता. गुरुभूमिकेमध्ये तुम्ही येत आहे. तर तुम्हाला तुमच्यातला जो रहस्यमय कुंभ आहे बाहेर काढायचा आहे. वेळ आलेली आहे, चला खुलजा सिमसिम, आहे का नाही. तर त्या रहस्यमय पोटली जी आहे ती तुमची उघडते आणि तुम्ही येणाऱ्या काळामध्ये ज्या अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येतात त्यामध्ये तुमच्याकडून खूप सारं मार्गदर्शन आणि खूप सारे विद्यार्थी किंवा खूप सारे असं काहीतरी नवीन नवीन आता बाहेर पडतंय, नवीन नवीन तुमच्याकडून
केलं जाते तुमच्याकडून ते. तर हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय पहिल्याच ह्याच्यामध्ये. जो हाय प्रिस्टेजचा कार्ड आहे त्यासाठी थँक्यू सो मच युनिवर्स. आणि तुम्हाला सगळ्यांना जर एखादी संधी तुमच्याकडे येते, अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते काही शिकायची किंवा काही शिकवायची, तर ती संधी हातची घालवू नका. नक्की त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा, तुम्ही त्याच्यामध्ये उतरा. कारण ते तुमच्याकडे येते, ते तुम्हाला अट्रॅक्टिव्ह होते, म्हणजे तुम्हाला ते घ्यायचं आहे, तुम्हाला ते शिकायचं आहे, त्याच्यासाठीच ते तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. मग कोणत्याही माध्यमातून असू दे, कोणतंही शिक्षण असू दे, काही असू दे, तुमच्यामध्ये ती कुवत आहे, म्हणूनच ते चालून तुमच्यापर्यंत ती वेळ आलेली आहे. तर ते तुम्हाला करण्यासाठी तर सांगितलं जाते. आणि 1 नंबरचं कार्ड आहे, तर टॉवरचं कार्ड सुद्धा याच्यामध्ये आलेलं आहे. अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे काय येत आहेत, कारण येणाऱ्या म्हणजे काही पास्ट लाईफमध्ये किंवा पास्टच्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे तुमच्या आयुष्यात टॉवर मुवमेंट आल्या. तुम्ही हाय प्रिस्टीजच्या जर भूमिकेमध्ये तुम्ही येत आहे, तर तुम्ही असेच हाय प्रिस्टीजच्या भूमिकेत आलेले नाही आहात. तुम्ही खूप म्हणजे खूप ठेचा खाऊन, खूप सगळ्या गोष्टींना फेस करून, चॅलेंज एक्सेप्ट करून तुम्ही इथंपर्यंत आलाय. आयुष्यात खूप धडाधड सगळ्या गोष्टी चा त्रास झालाय, सगळं झालंय, पण त्या सगळ्याला तोंड देत तुम्ही पुढे आलाय. म्हणून तुम्ही आता हाय प्रिस्टीजच्या भूमिकेत येत आहे, कारण अनुभव तुमच्या गाठीशी आहे, अनुभव आहे, शिक्षण आहे, हे सगळं तुमच्या बरोबर आहे. म्हणूनच तुम्ही अजून नवीन नवीन गोष्टी खूप छान पद्धतीने इतरांपर्यंत मांडू शकता. म्हणून तुम्ही हाय प्रिस्टीजच्या भूमिकेत येत आहे. कारण फक्त ॲज अ गुरु म्हणून असेल, किंवा तुम्ही तुमच्यासारखी समोरची सोल जी आहे तिला संधी देऊन तिच्या आयुष्यामध्ये एक उज्ज्वल त्याचं भविष्य ठरवण्यासाठी सुद्धा तुम्ही खूप मोठं काम करणार आहात, कार्य करणार आहात त्यासाठी सुद्धा. आणि हे टॉवर मुवमेंट म्हणजे आयुष्यात आता जो टॉवर ढासळलेला होता तो उभं करण्याची संधी म्हणजे तुम्हाला हाय प्रिस्टीजच्या भूमिकेमधून तुम्हाला मिळते. आणि ही संधी म्हणजे एक नवीन टॉवर जो आहे तो उंच शिखरापर्यंत जाणार आहे, आणि तो तुम्ही उभा करताय. ही अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते. हा टॉवर तुम्हाला जो ढासळला होता तो तुम्हाला पुन्हा उभा करायचा आहे, त्याची संधी ॲज अ हाय प्रिस्टीज यातून तुम्हाला इथं दिली जाते. आणि हे असे आयुष्यात तुमच्या अपॉर्च्युनिटी खूप तुमच्या आयुष्यात येत होत्या, खूप संधी तुमच्या आयुष्यात येत होत्या, पण काही अशा एनर्जीज तुमच्या आयुष्यात होत्या. मग तुमच्या घरातली काही म्हणजे फॅमिलीमधले असू दे किंवा बाहेरचे असू दे, किंवा तुम्ही स्वतः असाल, तुमच्या विचारांनी असाल, तुम्ही स्वतःला इतकं बांधून ठेवलं होतं की मी हे नाही करू शकत, किंवा हे मला नाही होणार, किंवा फायनान्शियल सिच्युएशन्स अशा होत्या, फायनान्शियल असे प्रॉब्लेम होते की तुम्हाला खूप शिकण्याची इच्छा आहे, खूप तुम्हाला शिकायचं आहे, पुढं नवीन नवीन गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत, शिकायच्या आहेत, नवीन काहीतरी वेगळं काहीतरी तुम्हाला करायचं आहे, पण ते तुम्ही करूच शकत नव्हता, कारण तुम्हाला असं बांधलेली एनर्जी होती. तर मला इथं ही एनर्जी अशी फील होते की याची गाठ सोडली जाते. ही जी बांधलेली एनर्जी आहे ना, ह्या एनर्जीमधून तुम्ही बाहेर पडताय, सोडते तुम्हाला. जी तुम्हाला ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सची शक्ती आहे ती तुम्हाला ह्या बांधलेल्या एनर्जीमधून बाहेर काढते आणि तुम्हाला मोकळं केलं जाते, स्वतंत्र केलं जाते. आणि तुम्हाला ही स्वतंत्रता म्हणजे तुम्हाला तुमची नव्याने ओळख करून देणार आहे. आणि तुमची ही नव्याने ओळख म्हणजे तुम्हाला त्या हाय प्रिस्टीजच्या भूमिकेतून मिळणार आहे. ही भूमिका निभावण्यासाठी तुम्हाला याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, आणि याच्यातून तुम्हाला युनिव्हर्स बाहेर काढतात, रस्ता ते तुम्हाला दाखवतात, एक नवीन संधी तुम्हाला देतात. ती आलेली संधी घ्या. हाय प्रिस्टीजच्या भूमिकेत येणं सोपी गोष्ट नाही. जर तुम्हाला काही क्लासेस सुरू करायचे असतील, काही नवीन गोष्टी मुलांना शिकवायचं असेल, नवीन काहीतरी मुलांना असं ज्ञान द्यायचं असेल ज्याच्यामुळे मुलांच्यामधली बौद्धिक क्षमता वाढेल, मुलांमधलं नवीन ज्या गोष्टीकडं असं ती मुलं बघत नाहीत. बरेच वेळा असं करत मुली लवकर अट्रॅक्ट करतात किंवा फिमेल एनर्जीज लवकर अट्रॅक्ट करतात, पण मुलं जेंट्स एनर्जी जी आहे ती एनर्जी खूप हे करते, म्हणजे नाही हे मी शिकू शकत नाही, लोक काय म्हणतील, किंवा हे बऱ्याच वेळा त्यांना सुद्धा खूप इगोइस्टिक असं हे असतं, किंवा आतनं असं भीती असतं, मनामध्ये असं वाटतं अरे नाही हा काय विचार करतो. पण असं नाहीये, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. तुम्ही मुलगा आहे किंवा तुम्ही फेमिनाईन आणि मस्क्युलर दोन्हीही एनर्जी, स्त्री आणि पुरुष दोन्हीही एनर्जी या ज्या गोष्टी शिकायच्या आहेत किंवा शिकवण्याच्या आहेत त्या करू शकता. तुम्हाला येणारी संधी फक्त तुम्हाला घ्यायची आहे, आणि याच्यातून या सगळ्या स्ट्रगलमधून तुम्हाला बाहेर काढण्याचा एक दरवाजा म्हणजे हाय प्रिस्टीज. तर तुम्ही आता नव्याने तुमच्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी एक सुवर्णमय संधी तुमच्या आयुष्यात इथं येते. पहिल्या नंबरचं जर कार्ड तुम्ही निवडलं असेल जी अपॉर्च्युनिटीचं, तर ती अपॉर्च्युनिटी हाय प्रिस्टीजच्या माध्यमातून तुमच्याकडे येते. खूप मोठा
एका गुरुभूमिकेमध्ये तुम्ही जाताय. आणि बघा मी काय म्हटलं तुम्हाला, हाय प्रेस्टिज ही अशीच असते, खूप छान असते ती. आणि ती एखाद्याला शिकवताना, एखाद्याला देताना ना, ती आपले 100% देते. आणि तसे तुम्ही 100% देणार आहात, अशी पर्सन तुम्ही आहात. त्याचं तुम्हाला फिमेल एनर्जी दिसते, जी हातामध्ये वेळ आली तर तलवार घेऊन लढाईला जायला सुद्धा तयार, झाशीच्या राणीसारखी. अशी अशी सोल, अशी एनर्जी तुमची मला इथे दिसते, की तुम्ही शिकवताना सुद्धा प्रेमाने, आनंदाने, मनाने अगदी हे न शिकवता, पण त्यामध्ये जर आली गरज तर तुम्ही हातात काठीसुद्धा तुम्ही घेताय आणि तसं सुद्धा तुम्ही शिकवताय. पण शिकवायचं आहे. आणि हे शिकवणं जे आहे हे तुमच्यामध्ये तुम्ही ते करू शकता, कारण तुमच्यामध्ये मुळातच ती शक्ती आहे. एक ही जी खुर्ची आहे की नाही, हे जे सिंहासन आहे, ही गुरुभूमिका, मी तुम्हाला एवढ्या कार्डमधून ते सांगितलं, गुरुभूमिकेमध्ये तुम्ही येत आहे. गुरूंच्या ह्याच्यामध्ये तुम्ही येत आहे. एखादी गोष्ट आहे ना मनामध्ये की हे केलं पाहिजे, हिची सुरुवात तरी केली पाहिजे, तर त्याची सुरुवात तुम्हाला करायची आहे, कारण ही संधी तुमच्याकडे आहे. अपॉर्च्युनिटीचंच पहिलं कार्ड आहे. तर हा पहिला नंबर, ज्यांनी 1 नंबरचं कार्ड निवडलेलं आहे तिथं एनर्जी आहे हाय प्रेस्टिजची. आणि ही हाय प्रेस्टिजची एनर्जी तुम्हाला एका शून्यातून वर घेऊन जाणारे आहे, तुम्हाला खूप स्टारच्या भूमिकेमध्ये घेऊन जाणारे आहे. तुमचं नाव, लौकिक नाव, फेम किंवा पैसा, प्रसिद्धी सगळं तुम्हाला देणारे, कारण तुमच्यामध्ये खूप गुणवत्ता आहे. मार्गदर्शक आहात तुम्ही. आणि तुमच्यामध्ये एक असं लिडरशिप करणं असंही तुमच्यामध्ये आहे. मी तुम्हाला ग्रुपला घेऊन पुढं जाणं आणि ग्रुप करणं, त्यांना पुढं जाणं, त्यांना शिकवणं, त्यांच्यातली इच्छाशक्ती जागृत करणं, नवीन नवीन गोष्टींमध्ये त्यांना प्रवृत्त करणं, त्यांना ते करायला लावणं, कमिटमेंट, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकरूपता जी तुमच्यामध्ये आहे ती खूप बल्लाड आहे. त्यामुळे तुम्ही हे करू शकता. आणि तुम्हाला इथं हे सांगितलं जाते, पहिल्या नंबरचं कार्ड आहे जे हाय प्रेस्टिजचं आहे. तुमच्या आयुष्यात जे जे काही म्हणजे संधी तुमच्याकडून हुकल्या, तुमच्या आयुष्यातून गेल्या, खूप तुम्हाला आर्थिक गोष्टींना खूप फेस करावं लागलं, किंवा हेल्थ असेल किंवा बाकीच्या गोष्टी, मला इथं हेच दिसते की अगदी लहानपणापासून तुम्हाला खूप काही गोष्टी नवीन नवीन ट्राय करण्याची इच्छा होती, म्हणजे शिकण्याची इच्छा, खूप सगळ्या गोष्टी शिकायचं, नवीन नवीन काहीतरी करायचं, स्वतःला प्रेझेंट करायचं खूप मनामध्ये होतं. पण त्या काही गोष्टींमुळे किंवा काही घरातील अशा मोठ्या व्यक्ती ज्यांच्यामुळे म्हणजे हे आमच्या घरात चालत नाही, हे तुमच्या घरात चालत नाही, हे असं कसं करायचं, ते कसं करायचं, हे बायकांनीच का करायचं, हे मुलींनीच का करायचं, हे असं करू नये, किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही राहिलाय आणि त्याचा तुमच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. आणि त्याच्यामुळं तुम्ही खूप साऱ्या संधी गमावल्यात. पण ही जी संधी आता आली आयुष्यात नाही गमवू नका. जर एखादं काही शिकायचं आहे तर नक्की ते शिका, जे तुमच्याकडे येते ते नक्की तुम्हाला शिकायचं आहे. 101% तुम्हाला ते शिकायचं आहे. आणि जर शिकवत असाल, तुम्ही खूप ज्ञान ग्रहण करून बसलाय त्याचा काही उपयोग नाही आहे. जर तुम्ही देत नसाल तर त्याचा काही उपयोगच होणार नाही. तर तो तुम्हाला द्यायचा आहे, त्याचं एक पॅकेज तुम्हाला बनवायचं आहे आणि ते द्यायचं आहे, कारण तुमच्यामध्ये ते देण्याची गुणवत्ता आहे, त्याच्यामध्ये ते देण्यासारखं तुमच्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे. तर तुम्ही नक्की हे करायचं आहे. हर्ट अवेकनिंग आहे. येणारं पहिलं कार्ड जे आहे पहिल्या नंबरचं ते म्हणजे अपॉर्च्युनिटी. आणि इथं हर्ट अवेकनिंग आहे. जी संधी तुमच्याकडे येते ती तुम्हाला नव्याने तुमच्या आयुष्यात बदल घडवणारी आहे, तुम्हाला तयार करणारे आहे. तुमचं दिसणं, वागणं, बोलणं, तुमचा पैसा, रुतबा, मटेरियलिस्टिक जग, म्हणजे सगळ्या मेंटली, फिजिकली, फायनान्शियली सगळीकडनं तुम्हाला स्टेबल करणारी ती अपॉर्च्युनिटी आहे. तर नक्की ही अपॉर्च्युनिटी घ्या आणि पुढे जा, असं तुम्हाला इथं सांगितलं जातं. हे कार्ड म्हणजे तुम्हाला तुमच्यातली ताकद बाहेर काढणारं असं आहे. आणि डोनेट, जी शक्ती तुमच्यामध्ये आहे, ही अपॉर्च्युनिटी जी तुमच्याकडे येते ती म्हणजे तुम्ही जे काही डोनेशन केलेलं आहे, डोनेट केलं तुम्ही किंवा दान केलेलं आहे, त्यामधून सुद्धा हे कनेक्ट, तुम्ही ह्या गोष्टींशी थोडं कनेक्ट होता, कारण तुम्ही डोनेट करण्यावर तुमचं खूप जास्त भर आहे. तुम्ही दान, धर्म ह्या गोष्टी खूप करता आणि त्यामुळंच त्याचे जे ब्लेसिंग्स आहेत रिफ्लेक्ट, मी तुम्हाला कर्म जे आहे, जे दिला तेच येणार तुमच्याकडे परत, तेच तुम्ही दिलेलं आहे, तुम्ही दान केलंय, तुम्ही दिलेलं आहे आणि तुम्ही जे कर्म चांगले केलेत ना, हे तुम्हाला रिपीट परत तुम्हाला इथं दिले जातात. आणि हे जे कार्ड आहे, प्रेयर आहे, चॅरिटी तुम्हाला करायची आहे. तुम्ही म्हणजे यातून करू शकता, इतकं तुम्हाला मिळणार आहे, तुम्हाला इतकं तुमच्याकडं धन, दौलत, पैसा, संपत्ती सगळं तुमच्याकडे इतकं येणार आहे की तुम्ही यातून खूप, तुम्हाला जी हौस आहे चॅरिटी करण्याची, म्हणजे तुमचा जो गुण आहे चॅरिटी करण्याचा, एखाद्याला मदत करण्याचा, एखाद्याचा म्हणजे त्यांना नाही, दुसऱ्याचं दुःख, त्रास तुम्हाला बघावंच होत नाही, तर ह्यातून तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर सुद्धा
चॅरिटी यामधनं करू शकता. आणि हे जे करायचं असेल तर तुम्हाला ह्या हाय प्रिस्टिजच्या जी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये तुम्हाला यायचं आहे. आणि ही अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते, कारण तुम्हाला नव्याने उभं राहायचं आहे. तुमचं एक नवीन जे रूप आहे ते तुम्हाला इथं हे करायचं आहे. तर हे पहिलं कार्ड होतं, जे 1 नंबरचं कार्ड आहे. त्या 1 नंबरच्या कार्डमध्ये तुम्हाला हे जे काही मेसेज तुमच्याशी कनेक्ट झाले असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. जी संधी तुमच्याकडे येते ती संधी नक्की घ्या. जर काही शिकण्याच्या अशा ऑपॉर्च्युनिटी असेल तर शिका, आणि शिकवण्याची कला गुणवत्ता तुमच्यामध्ये असेल तर नक्की शिकवा. कारण तुमचं एक म्हणजे जो पॅटर्न आहे तो बदलणारी संधी आहे. तर नक्कीच हा पॅटर्न तुम्ही स्वीकारा, असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो. ओके, थँक्यू सो मच. आणि आता आहे कार्ड नंबर 2, आनंद. जे आहे बघा इथं म्हणजे डिलाईट, आनंद. आणि हा मेसेज आहे तुमच्या पूर्वजांचा. तुमचे पूर्वज हे 2 नंबरचं कार्ड आहे. ज्यांनी 2 नंबरचं कार्ड चूज केलं होतं ते हे कार्ड आहे डिलाईट, आनंद. आणि हा मेसेज आहे तुमच्या पूर्वजांचा. तुमचे पूर्वज तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवतात की निळ्या शुभ्र अशा आकाशामध्ये, निसर्गामध्ये छान फिरायला जा, स्वतःला मोकळं करा, छान मन मोकळं मस्त आनंद घ्या, स्वतःला फ्रेश करा, रिचार्ज करा, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातो. खूप मोठा मेसेज आहे बरं का. आणि हा मेसेज तुम्हाला, ही संधी तुम्हाला इथं या माध्यमातून दिली जाते. तुमच्या पूर्वजांनाच असं वाटतं की तुम्ही बंद याच्यामध्ये राहू नका, थोडंसं फिरा, बाहेर पडा, स्वतःला वेळ द्या. छान म्हणजे हिरव्यागार अशा वनराई छान जा तुम्ही. स्वतःला जोपर्यंत हील करत नाही तोपर्यंत हिलिंग तुम्हाला तिथूनच मिळणार आहे. किंवा काय तुमचे हेल्थचे इश्यू असतील तरी सुद्धा तिथून तुम्हाला खूप हिलिंग मिळणार आहे. तर तुम्हाला तिथं थोडंसं निसर्गामध्ये जाण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि खूप मोठा हा मेसेज आहे तुमच्यासाठी. तर बघूया, हे कार्ड आहे बघा. पहिलं कार्ड काय आहे, डेथ. आणि आपलं 2 नंबरचं कार्ड आहे डिलाईट, आनंद. हा जे आहे, जर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही तुमच्या फायनान्शियल्स किंवा हेल्थ आणि ह्या सगळ्या गोष्टीला जे काही ग्रहण लागलं होतं, ज्या काही अशा नकारात्मक एनर्जींचा एखाद्या दृष्ट लागणं आपण जे म्हणतो ना, नजर लागणं, असा काही जो प्रकार आहे तो तुमच्या आयुष्याला झाला होता. किंवा तुमच्या म्हणजे कसं होतं, बरेच वेळा बघा तुम्ही चांगलं काय दाखवलं लोकांना लवकर पचत नाही, पण तुमचं वाईट काय असेल तर ते लगेच हे झाले ना, आनंद करणारे असे सुद्धा असतात. पण एखादी गोष्ट आनंद, एखाद्या बाबतीत एखाद्याच्यात झालं चांगलं काहीतरी तर आनंदित होणारी सुद्धा असतात. जर सगळीच अशी असतात असं नाही, पण असतात काही ठराविक असे असतात. म्हणून आपण कितपत आपल्या पर्सनल गोष्टी दुसऱ्यांपर्यंत शेअर करतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर पर्सनल गोष्टी जास्त शेअर करायच्या नाही. आणि जर तुम्हाला सांगितलं हे कार्ड आहे डेथचं. डेथचं कार्ड म्हणजे काय आहे, तुमच्या आयुष्यातलं दुःख, अंधार सगळा संपतोय. हा सगळा संपून तुम्हाला पहिलंच कार्ड बी तुम्हाला पहिल्यांदाच काय सांगितलं, पूर्वजांचं तुमचा मेसेज आहे हा. आणि तुम्हाला निसर्गामध्ये फिरायचं आहे, तुम्हाला हिलिंगची गरज आहे आणि तुम्हाला ही हिलिंग घ्यायची आहे. आणि इथं डेथ होते, कारण अंधाराचा नाश करायचा आहे, अंधार संपवायचा आहे, तर सूर्यप्रकाशात गेलं पाहिजे, होय की नाही. तर तुम्हाला एखादी अशी अपॉर्च्युनिटी, जो पहिलं कार्ड होतं, अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते जी तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी अशी आहे. तर तुम्हाला इथं हे डेथचं कार्ड आहे. तुमच्या आयुष्यातला सगळा अंधार, दुःख सगळी संपवून तुमच्या आयुष्यात नवीन बहार घेऊन एक सुखद करणार तुम्हाला अशी एक अपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यात इथं येते. तो आनंद तुमच्या आयुष्यात येतोय जो बहरणारा आहे तुम्हाला. आणि तुमचा लाईफ पार्टनर आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादी तुमचा विवाह झाला नसेल तरी सुद्धा तुमच्या पूर्वजांचा मेसेज आहे हा, की तुमच्या विवाहाचं सुद्धा लवकरात लवकर म्हणजे हे सुद्धा तुमचे जे योग आहेत ते लवकरच येत आहेत. आणि जो असा काळ होता, जो काळाभोर असा अंधार आयुष्यावर पडलेला होता, त्यात तुम्ही कधी बाहेर पडणार असं जे मनाला वाटत होतं, तो सगळा उजेड, तो सूर्यप्रकाश तुमच्या आयुष्यात यायला आतुर झालाय. फक्त तुम्हाला तो रिसीव्ह करायचा आहे. ओके, म्हणून रिसीव्ह मोडमध्ये येण्यासाठी तुम्हाला मस्त अशा वनराईत आणि छान अशा याच्या काय आपण काय म्हणतो बघा, समुद्रावर जा, पाण्याशी एकरूप व्हा, निसर्गाशी एकरूप व्हा, छान फिरा आणि हिलिंग घेऊन या, असा तुम्हाला मेसेज इथं दिला जातोय. खूप मोठा मेसेज आहे. तर नक्की ह्या मेसेजशी कनेक्ट व्हा. आणि द वर्ल्ड हे 2 नंबरचं कार्ड ज्यांनी निवडलेलं आहे ना, त्यांच्यासाठी तर खूप मोठं हे आहे. आनंद तर आहेच, आनंद आहे, हिलिंग आहे, डेथ होते, सगळ्या दुःखाची अंधाराची डेथ होऊन एक नवीन जग तुमची वाट पाहते.
नवीनच सुंदर सुखी जीवन आणि हे जग ज्यामध्ये तुम्ही तुमचं मनसोक्त तुम्ही जगू शकता. तुम्ही आत्तापर्यंत तुमचं मन मारून जगलाय, म्हणजे कोणतीही गोष्ट घ्यावीशी वाटली तरी ते तुम्ही घेता आली नाही. कुठं तुम्हाला फिरायला जायचं आहे, कुठं तुम्हाला काय घ्यायचं आहे, काय हे करायचं आहे, तरी तुम्ही फायनान्शियली स्टेबल नसल्यामुळे किंवा फायनान्शियलचा प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा काही असं विरोध काही गोष्टींचा हे असल्यामुळे सुद्धा तुम्हाला जाऊ शकता आलं नाही. तर इथून पुढचा जो काळ आहे याच्यामध्ये तुम्ही मनसोक्त जगणार आहात, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जे वाटतंय तसं. आणि जग जिंकल्याचा जो आनंद आहे, अनुभव आहे, तो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला इथं दिसेल. म्हणजे जग जिंकल्याचा एखादी छोटीशी संधी असेल पण आयुष्याचं सोनं करून जाईल, आयुष्याला वेगळं वळण देऊन जाईल. असं काहीतरी तुमच्या आयुष्यात अलौकिक असं घडतंय आणि एखादी अपॉर्च्युनिटी अशी घडते बघा, येते तुमच्याकडं जी तुमच्या आनंदाला पारावार होणार नाही एवढा आनंद. आणि नवीन नवीन लोक, म्हणजे पूर्ण जगभरात असं असं काहीतरी तुम्ही करताय, नवीन काहीतरी करताय की त्यामुळं खूप अशी लोक तुमच्याशी कनेक्ट होत आहेत. तुम्हाला ती अगदी बाहेर देशातून असतील किंवा इथून असतील किंवा वेगळ्या राज्यातून असतील, कुठूनही असतील, पण ते तुमच्याशी कनेक्ट होत आहेत. तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमच्याशी नवीन नवीन गोष्टींशी कनेक्ट होणं हे त्यांच्याशी हे होईल. तुम्ही काही तुमचे चॅनल सुरू करणार असाल तरी सुद्धा इथे तुम्ही करू शकताय. हा मेसेज तुम्हाला इथे दिला जाते, कारण आनंदाची लहर आहे. आणि जगात असं काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही या गोष्टीतून नवीन नवीन माध्यमातून तुम्ही लोकांसमोर येत आहे. हा मेसेज तुम्हाला इथे दिला जाते. खूप छानच रिडिंग आहे, खूप छान मेसेज आला. वेगळंच नवीन पहिल्यांदा केला पण छान वाटलं हे की नाही. तर हा मेसेज आहे तुमच्यासाठी की तुम्हाला इथं आनंदाचं हे कार्ड आहे, अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत आहे. सगळ्या दुःखाचा नाश होऊन सगळं संपून एक सेलिब्रेशन तुमच्याकडं येते आणि हे सेलिब्रेशनचंच कार्ड आहे. युनिवर्स, साक्षात युनिवर्स तुम्हाला इथं सेलिब्रेट केलं जाते. तुम्हाला बघा, आपण एखाद्या नवीनची सुरुवात करत असतो, नवीन आयुष्याची सुरुवात असू दे, नवीन बिझनेसची असू दे किंवा नवीन कार्याची सुरुवात करताना एक बुके दिला जातो हे की नाही, फुलं दिली जातात किंवा फुलांची झाडं दिली जातात, काहीही दिलं जातं. आणि त्यामध्ये आपल्याला ते आपण सेलिब्रेट करतो हे की नाही. तर ते सेलिब्रेट करत असताना आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होते. तर इथं युनिवर्स तुम्हाला हे देत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करता. एक संधी, खूप छान सुखद अशी संधी तुमच्याकडे येते. तुमच्या गुणवत्तेला, तुमच्या हुशारीला, तुमच्या अभ्यासाला, तुमच्या कर्तृत्वाला बाहेर काढणारी, जगासमोर तुमचं एक नवीन रूप आणणारी अशी संधी तुमच्याकडे येते. तर ती संधी घेऊन आणि ते सेलिब्रेशन करताना युनिवर्स साक्षात तुमच्याबरोबर आहे. तुमचे पूर्वज आणि ही सगळी ब्रह्मांडीय शक्ती तुमच्याबरोबर आहे तो आनंद सेलिब्रेट करण्यासाठी. आणि एवढा मोठा आनंद तुमच्याकडे येतोय. तर ही रिडिंग क्लेम करा. खरोखर ज्यांना खरंच असं कनेक्ट झालेलं त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका, कंजूस अजिबात करू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमची एनर्जी असते. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हाच ही एनर्जी कनेक्ट होते आणि अशा रिडिंग्स येत असतात हे की नाही. तर असे 4 ऑफ कप्स बघा, हे कपचं कार्ड आहे, 5 ऑफ कप्स आहे. आणि हे जे कप्स आहेत, हे कप्स तुम्हाला भरपूर कप्स देतात. म्हणजे इतकं, म्हणजे तुम्हाला सेलिब्रेट करताना, तुम्हाला तुमचं कौतुक करताना देण्यात येणारे जे बुके आहेत ते तुम्हाला ठेवायला जागा उरणार नाही. ते ठेवायला तुम्हाला इतकं हे होईल, इतका उदंड प्रतिसाद तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्हाला तितकं तुमच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी सुद्धा तुमच्या आयुष्यात इथं येणार आहेत, नवीन लोक येणार आहेत. आणि ह्या ज्या अपॉर्च्युनिटी आहेत ह्या सुद्धा तुम्हाला इथं स्वीकारायच्या आहेत. खूप मोठी रिडिंग झाली आणि खरंच हॅट्स ऑफ, थँक्यू सो मच. कारण हे जे इंट्युशन्स येतात हे साक्षात मार्गदर्शन असतं, दत्तगुरूंचं मार्गदर्शन असतं, देवींचं मार्गदर्शन असतं, त्यांचे आदेश असतात आणि त्याच्याशिवाय हे नाही येऊ शकत. तर हे तुमची एनर्जी आहे, तुमची एनर्जी म्हणूनच हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. तुमची भक्ती आहे म्हणून हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकले, हे कडे पोहोचू शकले की नाही. थँक्यू सो मच महादेव, थँक्यू. आणि हेच अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते बघा बरं, हा आनंद तुमच्याकडे येतोय. हे 2 नंबरचं कार्ड ज्यांनी निवडलेला आहे त्यांच्यासाठी हाच मेसेज, हा आनंद तुमच्याकडे येतोय. साक्षात महादेवांनी तुम्हाला निवडलेलं आहे आणि महादेवांना तुम्ही निवडलेलं आहे म्हणूनच आयुष्यात तुमच्या आनंद येतोय. कारण यांना निवडलं तर आनंदच येणार आहे. आणि जे पहिलं डेथचं कार्ड आहे बघा, कारण अंत हाच आरंभ असतो.
तुमच्या सगळ्या दुःखांचा अंत करून आनंदाचा आरंभ महादेव करतायत. आणि हीच अपॉर्च्युनिटी, ही संधी, ही सुख समृद्धी तुमच्याकडे येते, ज्यामधून तुम्ही जगासाठी एक उदाहरण बनणार आहात. जवळचं कार्ड आहे, जगासाठी एक उदाहरण बनणार आहात, समोरच्यासाठी, लोकांसाठी एक उदाहरण. त्यांना म्हणजे त्यांच्याच डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, अशी मोठी हस्ती तुम्ही होणार आहात. तर जे काही संधी तुमच्याकडे येते, जी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते, ती स्वीकारा, घ्या आणि घेत पुढे जा. कारण गरज आहे आत्ता, कारण प्रारंभ करण्याची गरज आलेली आहे, आरंभ करण्याची गरज आत्ता आहे. कारण ह्या गोष्टीनं, ह्याच्यामुळंच आयुष्यातला अंधार दूर होणार आहे. तर इथं तुम्हाला हे सांगितलं जाते, कारण महादेव तुमच्या बरोबर आहेत आणि आनंद तुमच्याकडे येतोय. महादेव तुम्हाला सांगतायत आनंद तांडव. महादेव एकतर रुद्ररूप घेतात आणि ते असा तांडव करतात की तर मग सगळा अंतच होतो. आणि एक आनंद तांडव, जेव्हा ते खूप खुश असतात, जेव्हा ते खूप आनंदी असतात. आणि आत्ता ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचली आहे, तर आत्ता ते आनंद तांडव म्हणजे हे 2 नंबरचं जे कार्ड आहे ते आनंद आहे की नाही, डिलाईटचं कार्ड आहे. तर तुमचे पूर्वज ते तर खूप खुश आहेत, ते खूप आनंदित आहेत, कारण महादेवांचा आशीर्वाद आहे आणि महादेव तुम्हाला ब्लेस्ड करतायत. युनिवर्स ही सगळी एनर्जी जी आहे तुम्हाला आता सांगते, बिनधास्त खेळा. रंगमंच तुम्हाला दिलेला आहे, जो तुम्हाला आता बिनधास्त खेळायचं आहे. अपॉर्च्युनिटीज तुम्हाला सगळं तुम्हाला दिली, फक्त घ्या, लगाम ओढा आणि घोडदौड सुरू करा, असं तुम्हाला मेसेज इथं दिला जाते. कारण तुमच्यामध्ये ते आहे आणि तुमचं थॉट्स, तुमची शक्ती, तुमचा औरा सगळ्याला महादेवाने प्रोटेक्शन तुम्हाला दिलेलं आहे. महादेवाने तुम्हाला ब्लेस्ड केलं. तुम्ही खूप मोठी महादेवांची भक्त असाल, खूप भक्ती करताय तुम्ही महादेवांची. जलाभिषेक असेल किंवा महादेवांची भक्ती असेल, त्यांच्या भक्तीमध्ये रममाण होणार असेल, शिवलीलामृत तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला, किंवा प्रदोषसुद्धा तुम्ही करत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या अनुभूती तुम्हाला येतील. हा सुद्धा मेसेज इथं दिला जाते. खूप मोठे स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्या होण्याची चान्सेस खूप आहेत. तर खूप मोठे चेंजेस होत आहेत. कसं होते, बरेच वेळा रिडिंग लांबत जाते. रिडिंग कसे कार्ड्स येतात माहीत नसतं, त्यामुळे रिडिंगचं लांब होते. कधी एका कार्डमध्ये कमी असेल, दुसऱ्या कार्डमध्ये जास्त असेल, तर नक्की पण आहे सगळी रिडिंग तुमच्यासाठी. तर नक्की सगळी रिडिंग तुम्ही बघू शकता किंवा ही बघू शकता. आणि शिवा महादेव तुम्हाला हेच सांगताय, परिवर्तन सुरू झालेलं आहे आणि यामध्ये तुमचा खूप महत्त्वाचा मोठा रोल आहे. तर तुम्हाला आत्ता तुम्ही तुमच्या रोलमध्ये येण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते, कारण आत्ता आहे आनंद तांडव. ओके, थँक्यू सो मच महादेव, थँक्यू. आणि एवढा मोठा हे जर करायचं असेल तर मग त्यांचा आशीर्वाद असणं गरजेचंच आहे, होय की नाही. आता पहिल्या कार्डचं जो पहिलं कार्ड काढलं त्याच्यामध्ये कार्ड आलं हाय प्रेस्टिजचं, कारण ते पहिलं कार्ड होतं अपॉर्च्युनिटीज. आणि दुसरा जो आपण दुसरे कार्ड निवडलं त्याच्यामध्ये आहे आनंद, आणि त्याच्यामध्ये सुद्धा कार्ड आहे टीचरचं. टीचर, जर तुम्ही कुणी टीचर असाल तर तुमची एनर्जी खूप इथं कनेक्ट होते. तुम्ही विविध माध्यमातून लोकांपर्यंत काहीतरी पोचवत असाल, शिकवत असाल, काहीतरी देत असाल, मुलांमध्ये शिकवत असाल, कोणत्याही माध्यमाचे तुम्ही शिक्षक असाल तर त्यामध्ये तुम्हाला डॉक्टरेट मिळालेली सुद्धा असेल. ॲज अ PhD तुम्ही केलेली असेल, डॉक्टर म्हणून तुमचं नाव, ॲज अ भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या नावापुढं डॉक्टर ही पदवी लागण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. जर तुम्ही PhD करत असाल किंवा करण्याची तुम्ही काहीतरी नियोजन केलेलं असेल, तुम्हाला तसं काहीतरी तुमच्यामध्ये हे झालं असेल की तुम्ही ते शिकण्यासाठी स्वतःला तयार करत असाल, तर नक्कीच तुमच्या नावापुढे डॉक्टर ही पदवी, म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपण स्वतःला तज्ज्ञ असाल तर त्याला डॉक्टर ही पदवी मिळते. तसंच तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, मग ते कोणत्याही विषयामध्ये, जर केमिस्ट्री असा पण असतो की नाही तसं असेल, किंवा स्पिरिच्युअलिटीमध्ये असेल, कोणत्याही माध्यमामध्ये जर तुम्ही PhD केली तर तुमच्या नावापुढे डॉक्टरेट लागतं. तर असं तुमच्या नावापुढे डॉक्टर लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला जी हाय प्रेस्टिजची भूमिका आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. ज्या नवीन संधी येत आहेत त्या संधी तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि ते घेत तुम्हाला पुढं जायचं आहे. अपॉर्च्युनिटी आणि आनंद, कारण आनंदाचे दरवाजे तुमचं इथूनच उघडणार आहे. जर अपॉर्च्युनिटी तुम्ही घेतली तर हे आनंदाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहेत. आणि हे जी कार्ड आली, हे दोन्हीही पायल तुमच्यासाठी होत्या, दोन्ही कार्ड तुमच्यासाठी होते, दोन्ही तुम्ही बघू शकता. त्यातला एक कुठलं जे तुम्हाला अट्रॅक्ट करते ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्यातूनही तुम्हाला मेसेज मिळेल. दोन्ही बघा, त्यातूनही कोणता तरी मेसेज महत्त्वाचा मिळेल. दोन्ही एकत्र येऊन नवीन काहीतरी
तयार होईल, होय की नाही मिक्सिंग. तर बघा रीडिंग कशी वाटली, पहिल्यांदाच पैकी कार्ड रीडिंग करते. जर तुम्हाला ही रीडिंग आवडली असेल तर नक्की सांगा. पुन्हा आपण हीच रीडिंग परत आपण अशा रीडिंग्स आणि करू. तुम्हाला जे वाटतंय ना ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. त्या पद्धतीने आपण रीडिंग करूया. ओके, थँक्यू सो मच. पुन्हा भेटायच्या अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.